आम्ही 1 वर्ष झाले समजा झटतो लाडूसाठी 51 क्विंटलचे 51,000 लाडू बनवतो. 50 क्विंटलच्या पोळ्या बनवतो. 12 भगोने बेसनचे बनवतो. 12 भगोने चावलचे बनवतो. इतकी व्यवस्था रिसोडमध्ये आम्ही चांगल्या तऱ्हेचे करतो. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून इथे भाविकांसाठी 30 ते 40 हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. तसेच वारकरी मंडळी जी आहे शेगावून पायी येणारी त्यांची पण जेवणाची बसून व्यवस्था करण्यात येते. व्यवस्था ही एकदम चोख आणि बंदोबस्त पद्धतशीर असतो. प्रसादामध्ये लाडू, चावल, दाल भात, वांगे भाजी आणि लुंजी हा प्रसाद असतो वारकऱ्यांसाठी. आणि येणाऱ्या भाविकांसाठी बेसन, चपाती, चावल आणि लाडू हा प्रसाद असतो. हे लाडू 51,000 6 क्विंटल बेसनचे लाडू चांगल्या तुपामध्ये बनवले जातात. चांगल्या तुपामध्ये गजानन महाराज मंदिरामध्ये आम्ही इथं बनवतो. ते 3 दिवसापासून लाडूची तयारी चालू असते. शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचा विदर्भातील आज रिसोडमधील शेवटचा मुक्काम आहे. 2 तारखेला 2 जून रोजी निघालेली पालखी आज वाशिमच्या रिसोड शहरामध्ये दाखल होत आहे. या रिसोड शहरामध्ये या पालखीचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येणार असून या पालखीमधील जे काही भाविक आणि दर्शनासाठी जे काही भाविक येणार आहे त्यांच्यासाठी 51,000 लाडू बनवण्यात आले आहेत. हे जे काही 51,000 लाडू आहेत हे तिरुपती बालाजी संस्थानद्वारे जे लाडू बनवण्यात येतात त्याच धर्तीवर हे लाडू बनवण्यात आले आहे. या लाडूमध्ये काजू बदामसह तुपाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. हे जे काही लाडू आहे हे सुपाच्य असून जवळपास 40 ते 50,000 भाविकांना या महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे. विदर्भातील सर्वात चांगली जी व्यवस्था आहे ही रिसोडमध्ये करण्यात येते असं भाविक सांगतात. त्यामुळे येथील जे काही व्यापारी मंडळ असेल किंवा बाजार समिती असेल यांनी चांगली व्यवस्था या भाविक भक्तांसाठी केलेली आहे. तसेच 51 क्विंटलच्या चपात्या आणि इतरही महाप्रसाद या भाविकांसाठी वाटण्यात येणार आहे. किशोर गोमाशे, निर्दिन लोकमत, रिसोड, वाशिम.